मी आज बनवणार होते गिलक्याची भाजी. गिलकं म्हणजेच आमच्याकडे त्याला घोसाळं म्हणतात. चणा डाळ टाकून करणार होते. चला आपण साहित्य बघूया. इकडे घेतली मी भिजवलेली चणा डाळ, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ आणि लाल तिखट. फोडणीसाठी लागेल आपल्याला मोहरी, जिरे, कांदा आणि टोमॅटो. चला आता आपण सुरुवात करूया. इकडे कढई घेतली आहे. कढईत तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं की त्याच्यात टाकायची मोहरी. मोहरी तडतडली की त्यात टाकायचं जिरं. जिरं फुललं की मग त्याच्यात टाकायचा थोडा कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर मग टाकायचा थोडा कांदा. कांदा थोडा वेळ 1-2 मिनटं परतून घ्यायचा. कांदा म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत त्याला परतून घेतलं तर छान लागते भाजी. थोडी असं 1-2 मिनटं असं परतून घेत राहायचं. कांदा परतून झाल्याच्या नंतर मग त्याच्यात टाकायचा थोडासा टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला पूर्ण नरम होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. टोमॅटो थोड्या वेळाने असा नरम पडतो. बघा व्यवस्थित झालेलं आहे ते सगळं. तर मग त्याच्यात टाकायचं तिखट 1 चमचा, हळद टाकायची, नंतर कांदा लसूण मसाला टाकायचा 1 चमचा, मीठ टाकायचं चवीनुसार आणि मग नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. असं मिक्स करून झाल्याच्या नंतर मग मी जो तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे मी जो नेहमी ज्या भाज्यांमध्ये मसाला वापरते तो माझा मसाला टाकते मी त्याच्यात. मला रस्सा भाजी बनवायची आहे ना, त्याच्यामुळे. बघा हे असं व्यवस्थित करून घेतलं. थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि मग त्याच्यात टाकायची आपण जी भिजवून घेतलेली चणा डाळ आहे ना, ती टाकायची त्याच्यात. चणा डाळ 1-2 तास जरी भिजवून घेतली बनवायच्या आधी तरी पण चालते, कारण चणा डाळ भिजवायला एवढा का जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे ते लगेच भिजली जाते. ती पण अशी व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायची. बघा किती व्यवस्थित मिक्स झाली आहे. मिक्स करून झालं की मग त्याच्यात आपलं टाकायचं गिलका घोसाळं जे काय आहे ते टाकायचं त्याच्यात. मी 1-2 म्हणजे आमच्या दोघांसाठीच बनवलं होतं, त्यामुळे मी छोटे छोटे 2 घेतले होते. आता आपल्या घरात किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे पण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बनवायची पद्धत आहे. माझी आई बनवायची त्या पद्धतीची मी बनवते. अगदी काही विशेष नाही आहे त्याच्यात, नेहमीचीच आहे. आता मला रस्सा भाजी पाहिजे, त्यामुळे साहजिकच मी त्याच्यात पाणी टाकलं आहे. मला जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे त्यात चणा डाळ शिजेल आणि गिलका पण आपला शिजेल त्यानुसार मी त्याच्यात थोडं पाणी टाकलं आहे. मग पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपण ते आटवून घ्यायचं आणि जेवढी भाजी आपल्याला पाहिजे तेवढी शिजवून घ्यायची. अशी मला एवढीच पाहिजे होती म्हणून मी नंतर थोड्या वेळाने गॅस बंद करून ठेवून दिला. ही भाजी भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते. चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता, पण मला मोस्टली तांदळाच्या भाकरीसोबतच आवडते. मग मी आता भाकरीसुद्धा करणार आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी. करून बघा, खूप छान लागते. एवढं काही कठीण नाही आहे, त्याच्या साधी सोपीच रेसिपी आहे. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.